हे जी सवी शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेम मोहिला साधने चवी चवी घेऊ घास ब्रह्मरसावडी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने विठ्ठल देवा तुझ गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिदासो अवधारी रोजी आता हिची जीव सवे घेऊ शिदोरी
हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेसाठी घेतलेला आव्हान भक्ती ज्ञान वैराग्य आहे तिन्ही बाबतीत परिपूर्ण आहेत नाही नाही कळसाच्या ठिकाणी आहेत तुका झाला छे कळस भजन करा सावकास जगद्गुरु ही संज्ञा ज्यांना प्राप्त आहे पंचवेदाचे करते वैराग्याचे वृत्तिमंत पुतळे देहनिवासी तुकाराम महाराज यांचा हा अभंग 4 चरणाचा असून हा अभंग काला या प्रकरणात आहे विठ्ठल काल्याच्या कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा सारावादाप्रमाणे ही वर्षी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी चिंतन पारायण सोहळा तथा पांडव प्रताप 12 महिन्यापासून या ठिकाणी चालू आहे आणि या कार्तिक शुद्ध एकादशीच्या पावन प्रवाहामध्ये पौर्णिमेचा दिवस आणि काल्याची सेवा ही माझ्यासारख्या गुंडाकडे आली सज्जन हो गायक वृंदाचा जर विचार करू गेलो तर रथी महारथी अतिरथी मंडळी आहेत एक वनवळी रे आणि विशेष म्हणजे आज काल्याच्या कीर्तनाला गुरुजी सुद्धा हजर आहेत प्रथम त्यांच्या चरणारविंदावर नतमस्तक होतो भगवान महाराज आहेत सदाशिव भाऊ आहेत रामकिसन भाऊ आहेत जगन भाऊ आहेत महाराजच आहेत सज्जन हो आणि सर्व योगेश महाराज ही सर्व गावातील विजू महाराज यांची ही वारकरी बाल मंडळ आणि विशेष म्हणजे माझ्यासोबत जे आम्ही 30 वर्षापासून जे सोबत राहिलो असे असलेले माझे हृदयस्थ एक महान गायक जनार्दन स्वामी सरकटे त्यांच्या नावाने टाळ्या वाजवा आणि वाजवणारा आता मात्र कीर्ती खूप मोठी आहे मूर्ती छोटी आहे पण कीर्ती मोठी आहे गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदी दृश्यते स्वभावे पूर्ण ज्ञाते सकळाशी विनोदी करावे माता भगिनी आजूबाजूला बसलेली पुरुष मंडळी समोर बसलेले वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध महानुभाव मंडळी आणि विशेष म्हणजे केशनभाऊ नागरे बऱ्याच दिवस आम्ही सोबत होतो काकडा म्हणावं त्यांनीच त्यांच्या नावाने टाळ्या वाजवा पण आता वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध असल्यामुळं उभा राहण्याचा त्रास होतो तुमचं वय तरी 80 वर्षाच्या पुढे गेलं असेल तर सर्वांच्या चरणारविंदावर नतमस्तक होतो साऊंड सिस्टीमवाल्याला धन्यवाद देतो आणि विशेष म्हणजे सज्जनो तुमच्या गावात हे प्रति पंढरपूर निर्माण केलं याचे जनक जर कोण असतील तर राम महाराज आणि विजय महाराज त्या दोघांच्या नावाने टाळ्या वाजवा अगोदर अभंगाचा सरळ 10वा भावार्थ श्रवण करा म्हणजे चिंतन श्रवण करायला सोपं जाईल महाराज म्हणतात आता हेची जीव सवे घेऊ शिदोरी आता म्हणजे चालू वर्तमान काळ सज्जनो आता मध्ये नरदेहात आल्यावर हेची जीव चकारार्थी शब्द वापरतात ज्या अर्थी चकारार्थी शब्द वापरतात त्या अर्थी जेवणाचे प्रकार असायला पाहिजे प्रामुख्याने जेवणाचे प्रकार आहेत 2 एक व्यावहारिक जेवण आणि हरिनामाचं जेवण व्यावहारिक जेवण तुमच्या आमच्या आद्राष्टानुसार तुम्हाला आम्हाला मिळणारच आहे पण तुम्ही आम्ही खास करून हरिनामाचं जेवण जेवण्यासाठी आलो म्हणून आता ह्याची जेवून सवे घेऊ शिदोरी ही शिदोरी हे करा रे भोजन देवाचा प्रसाद करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी ते हेच जेवण जेवण्यासाठी तुम्ही आम्ही आलो कोणतं हरिनामाचं जेवण म्हणजे देवाचा प्रसाद तोच आहे म्हणून आता ह्याची जीव सवे घेऊ शिदोरी आणि तुम्हाला सांगू हरिनामाची शिदोरी सोबत येते सकाळचं पिठलं आणि दुपारी जिटलं
पण विट नाही पांडुरंगी वाढे अंगी अर्थ ते, ही शिदोरी सोबत येते. म्हणून आता ह्याची जीव सवे घेऊ शिदोरी. आणि सर्व साधू संतांनी मान्य केलेला हाच काला आहे. सज्जनो, तसे तीन देहाचे तीन काले. महाकारणाचा विचार करायचा नाही. महाकारण देह देवस्वरूप असतो. स्थूल देहाचा काला उपजवून या पुरती काला खाऊ दैवात. सूक्ष्म देहाचा काला हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. कारण देहाचा काला तुका म्हणे काला कुठे अभेद देखिला. सज्जनो, सर्व साधू संतांनी मान्य केलेला हाच काला आहे. तर सूक्ष्म देहाचा बात करायचा असेल तर हरिनामाचा खिचडी काला. पण त्यासाठी अतिशय उतरार्धात गोड चिंतन मांडलं. प्रेमे मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला प्रेमाशिवाय सेवन करता येत नाही. प्रेमाचं साधन वापरलंय. प्रेमाशिवाय हा काला सेवनच करता येत नाही. म्हणून प्रेमस्पदी प्रेमस्पदी प्रेमाविनाही समाधान. हा काला सेवन करत असताना चवीनं घास घ्यावा लागतो. कारण की चॉकलेट जर एकदा खाल्ली तेवढी मजा येत नाही. आणि चोकून खाल्ली तर जास्त मजा येते. हरिनाम गोडी शिव सावकाश. म्हणून चवी घेऊ घास ब्रह्मरस आवड. हा ब्रह्मरस आहे. हे नामामृत आहे. अमृताचे प्रकार आहेत 5. स्वादामृत, उन्मादामृत, सुप्त्यामृत, तृप्त्यामृत, परमामृत. ते 5 हे 5 अमृत कोण सेवन केले आहे का? स्वादामृत ते अप्सरासी, तेने सुगंधित त्या सर्वांगासी. उन्मादामृत ते दैत्याशी, तेने निशिदिनी उन्मत्त. सुप्त्यामृत ते दिग्गजाशी, तेने अष्टप्रहरेशी डुल्लत. तृप्त्यामृत ते देवाशी, तेने सुधा तृष्णेशी न बाधती. मात्र परमामृत ते विष्णुपासी. या 5ही अमृतापेक्षा श्रेष्ठ नामामृत आहे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली योग्या साधली जीवन कळा. म्हणून हे नामामृत असल्यामुळे चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. सर्वात श्रेष्ठ नामामृत. सज्जनो, अमृतापेक्षाही गोड हे नामामृत आहे. जिवे गोड 3 अक्षराचा रस अमृत जयास पिके पुढे. म्हणून तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने. असा सरळ भावार्थ आता पहिल्या शब्दाचं चिंतन मांडतो. आता सज्जनो, सर्व साधू संतांनी आता या शब्दाचा प्रयोग केला. आता म्हणजे चालू वर्तमान काळ. कल करे श्वाज कर, आज करे श्वापी, पल में प्रलय होगा बहुरी करेगा कब झडझडवणी महिलाने. ही भक्तीची वाटी लाग तरीच पावशी अव्यंग हे निधाम माझे. आता म्हणजे केव्हा नरदेहात आल्यावर. आता उघडी डोळे जरी अद्याप ना कळे.
आता उघडे डोळे जरी अद्यापिना कळे मातेची खोळी दगडाला पोटासी. सज्जनो, नरदेहात आल्यावर आता चालू वर्तमान काळ, आता लोक तुम्ही कसे वागले, परंतु मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आता तरी पुढे आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नास आयुष्याचा. सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आता तुम्हाला 4 कॅटेगऱ्या सांगतो आता या शब्दावर, म्हणजे तुमच्या ध्यानात येईल. सजनो, काहीला नरदेह मिळाला नाही आणि नरदेहाचं महत्व सुद्धा कळालं नाही. 4 वर्ग सांगायला तुम्हाला लक्ष देऊ नका. पहिला वर्ग आहे त्यांना नरदेह मिळाला नाही, नरदेहाचं महत्व सुद्धा कळलं नाही. ते आहे पशु पक्षी. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काय एक उपजता करती. पहिली होती अंध पांगुळ मुक्ती, लक्ष चावरे आणि शिन्न सुखे फेरा. हा पशु पक्षाचा वर्ग. दुसरा वर्ग सज्जनो, पामर विषयी. नरदेह मिळाला पण नरदेहाचं महत्वच कळालं नाही, म्हणून विषयाची चरवणी केली, आविष्याची गाळणी. आविष्य सोन कुटुंब पोषले, काय हित केले सांग बापा. तुका म्हणे जग विषयाने नाडिले, त्यासी अंतरले नारायण. विषय ओढी भरले जीव, आता याची कोण करील किंवा म्हणजे नारायणी भाव. पाहोनी ठाव नरदेही कोण सुख धरिले संसारी. हा विषय पामराचा एक वर्ग. नरदेह मिळाला पण नरदेहाचं महत्व मात्र कळालं नाही, म्हणून रात्रंदिवस ते तिकडच आहे, तिकडं नाही. तुम्हाला सांगू, विषयापेक्षा विष परवडलं. विष एका जन्मात एकाच माणसाला एकाच मारतं, पण विषय सर्व जगाला अनंत जन्मापासून मारत आले. म्हणून जे विषयाच्या नादी लागले ते गेले. 5 विषय आहेत आणि त्या 5 विषयाला सेवन करण्यासाठी 5 ज्ञानेंद्रिय दिले. तुम्हाला पंचविषयाचं 100% इंद्रिय जन्य ज्ञान फक्त एका मिनिटात सांगतो. ऐका, डोळ्याने 82% ज्ञान होतं, कानानं 11% ज्ञान होतं, नाकाला 2% ज्ञान होतं, त्वचेने 3.5% ज्ञान होतं आणि जिभेने 1.5% ज्ञान होतं. एकूण पंचविषयाचं 100% इंद्रियजन्य ज्ञान. म्हणून या विषयाच्या नादी लागल्यामुळं देव हातातला गेला आणि लक्ष ठेवरे शिवलीच्या हिऱ्यात सापडला. म्हणून सज्जनो, हा एक वर्ग आहे विषयी पामराचा. हा दुसरा वर्ग आहे. आणि तिसरा वर्ग तुम्हाला सांगू, नरदेह मिळाला नाही, नरदेहाचं महत्व मात्र कळालं. विढाल ते विनंती करतात, स्वर्गीचे आम्हाला, स्वर्गीचे आम्हाला याची तात देवा, स्वर्गीचे आम्हाला याची तात देवा, स्वर्गीचे आम्हाला, स्वर्गीचे आम्हाला याची तात देवा, स्वर्गीचे आम्हाला याची तात देवा, स्वर्गीचे आम्हाला, स्वर्गीचे आम्हाला याची तात देवा, स्वर्गीचे आम्हाला याची तात देवा.
रूपी व्हावा जन्मा मा कशासाठी नारायण नामी हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती नाही नाही वैकुंठीचे जन सदा इच्छिता तीन पै येथे येती हरीचे दास यम धर्म वाट पाहे निरंतर जोडून या करत तिष्ठत असे स्वर्गातल्या देवाला नरदेह मिळाला नाही पण नरदेहाचं महत्व मात्र कळालं. तुम्हाला सांगू भरत खंडे नरदेह प्राप्ती इथं परम भाग्याची संपत्ती त्याच्या पुढे देऊन सांगतो देता कोटी सुवर्ण न मिळे आयुष्याचा एक क्षण म्हणून अन्नाचा एक कण आणि आयुष्याचा एक क्षण वाया जाऊ देऊ नका कारण आता मागोता येईल फेरा हे तो न घडे या नगरा म्हणे तुपया बंधू भावधरागा ओळखे नाही तरी झाला घोरागा 184 न चुकी फेरा म्हणून आता आजचा होता बरोबर तुम्हाला सांगतो नरदेह मिळालाही नरदेहाचं महत्व कळालंही म्हणून ते दिन रजनी हाती धंदा श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 बद्री नारायण 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 शिंक अथवा खोकला एवढाच वेळ वाया गेला ते आहेत संत नरदेह मिळालाही नरदेहाचं महत्व कळालंय पण ते अखंड देवाचं चिंतन करत असतात अखंड लागली शे ज्योती तुम्हाला सांगू विजू महाराजाचं शरीर जरा मला जरा सूक्ष्म झाल्यासारखं वाटलं तरी मी त्यांना कीर्तनाच्या माध्यमातून विनंती करतो की सज्जनो अन्न हा प्राणाचा धर्म आहे तहानभूक प्राणाचा धर्म आहे म्हणून विजू महाराजाला सांगतो की तुम्ही 3 टाइम पोटभर जेवण करायचं चिंतन करा पण तुम्हाला सांगू कथेची सामग्री दे अवसनावरी नको जाऊ देऊ भंगा माझी पांडुरंगा आता या शब्दाचं विश्लेषण चाललंय आता म्हणजे नरदेहात आल्यावर तुम्ही आम्ही 184 योनीचा फेरा फिरून आलो त्या 184 योनी कोणत्या आहेत ऐका भक्तिविने जी जवळ लाजरवाने संसार भोगणे दुःख रूप एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्याव्या 9 लक्ष भोगाव्या जलचरी 11 लक्ष योनी किड्या माझी घ्याव्या 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये 30 लक्ष योनी पशुच्या घरी मानवा भितरी लक्षचारी नामा म्हणे अंती नरदेह या म्हणणारा त्याचा मातेरा केल्यामुळे शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर मग फेरा पडे एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा म्हणून आता नरदेहात आल्यावर आता समोरचा पॉइंट घेतो हे जे जीव चकारार्थिक शब्द वापरला आहे
ज्या अर्थी चकारार्थी शब्द वापरला त्या अर्थी जेवणाचे प्रकार असाय पाहिजे. प्रामुख्याने जेवणाचे प्रकार आहेत दोन, व्यावहारिक जेवण आणि हरिनामाचं जेवण. सुरुवातीला तुम्हाला व्यावहारिक जेवणाचं वर्णन करून सांगतो. तुमच्या आमच्या आदर्ष्टानं 5 गोष्टी जिथं असतील तिथं माणसाला ओढून घेऊन जातात. त्या 5 गोष्टी कोणत्या? विवाह, आर्थस्य, मरण, मन्न, जननमेवचे कंठेपात्वा दृढम सूत्रम यत्रस्तम तत्र नियते. देवानं तसं नियोजनच लावलेलं असतं. म्हणून 4थ्या वस्तूवर मी जरा विशेष भर देतो. संपूर्ण श्लोकाचा भावार्थ सांगायला कमीत कमी अर्धा तास लागेल. म्हणून अन्न, मन्नमेवचे. तुमच्या आमच्या आदराष्टानं तुम्हाला अन्न मिळणारच आहे. कारण 3 गोष्टी प्रारब्धाधीन असतात. अन्न, मान, धन. आदराष्टता असलं तर मिळतं. आदराष्टता अन्न संपलं तथामम परमम. घरात पोत्याच्या जरी थप्प्या असल्या तर ते अन्न आपल्या उपयोगी नाही. आपल्या आदराष्टातलं संपलं ना. मग काही लोक 40व्या वर्षी, काही लोक 50व्या वर्षी, काही लोक 60व्या वर्षी, काही 25व्या वर्षी आदराष्टातलं अन्न संपलं. आदराष्टात अन्न केव्हा जमा होतं? ज्यावेळेस अशा सप्ताहाच्या पंक्तीमध्ये अन्नदान करणं, त्यावेळेस आपल्या आदराष्टात अन्न जमा होतं. तीर्थयात्रावर पंक्तीनं वैष्णव एक सिद्ध दिलेले अन्न होय कोट्टी कुळाचे उद्धरण. आदराष्टात अन्न लागतं. आणि तुम्हाला सांगू विशेष म्हणजे नाथ महाराजाला भागवत अन्न कुठलंही खाऊ नये. सज्जना घरचे अन्न बळेची घ्यावे मागून, दुर्जनाचे मिष्टान्न शिवू नये. कारण आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्धी दुर्वास्मृती. सात्विक अन्न सेवन केलं की सत्वगुण वाढायला लागतो. सत्वगुण वाढायला लागलं त्यामध्ये ईश्वराचं चिंतन घडतं. जैशी खावे अन्न तैशी होय म्हणून. म्हणून परमात्म्यानं 56 प्रकारच्या भोगाचा, दुर्योधनाच्या खास करून देवाला जेवण्यासाठी तयार केलेला भोग, पण त्याचा त्याग केला आणि विदुराच्या कण्या खाल्ल्या. अन्नात 3 दोष असतात, स्वभाव दोष, आश्रय दोष आणि परता दोष. अन्न कोणाच्या घरचं आहे? अन्न कोणी तयार केलं आणि ते अन्न कुठाचं? सज्जना संगती करावा उपवास, परी दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. महाराजाचा नामान टाळीच वाजवा. काय एक शब्द तोला मुलाचे आहेत. उपवास घडला तरी चालेल, पण दुर्जनाचं अन्न खाऊ नये. अन्नात 3 दोष असतात बाबांना. म्हणून हे लोक येड्यासारखे वागतात. ते कशामुळे? फक्त दूषित अन्न खातात. दूषित अन्न खातात. आणि अन्न मिळवण्यासाठी मरमर करू सुद्धा नाही बाबा. पैसा झालं, अन्न झालं, आपल्या आदराष्टात मिळतो असलं तरच मिळतं, नाहीतर मिळत नसतं. आता घडलेली गोष्ट सांगतो तुम्हाला. आळंदी ते पंढरपूर आम्ही 56 नंबरच्या दिंडीमध्ये चालत असतो. विठ्ठल महाराज तारे. पण पुण्यामध्ये 2 दिवस मुक्काम असतो. हे आमच्या आदराष्टात अन्न नव्हतं तुम्हाला सांगायचं. आम्हाला तहसीलदारानं पुण्यात जेवायला गेलं. मी, मुरलीबाव कदम, ते वारले आता. 2 गायक, 1 वाजवणारा. मी फॅट आणली कार. आम्ही बसलो गेलो. बाईनं असा सुंदर स्वयंपाक केला तहसीलदाराच्या पत्नीनं. ती माऊली सुगरण होती आणि बाई सुगरण असावी. सुगरण आणि उदार, रसज्ञ आणि जेवणारे. बाई सुगरण असावी आणि उदार असावी. माणूस रसज्ञ असावा, म्हणजे त्याला चव कळावी. काही काहीला चव कळत नाही. दुसऱ्यानं गोड घेतलं तेव्हा ते गोड घेतात. आणि पोटभर जेवणारा असावा. काही मावल्या सुगरण आहेत, पारदर्शक पुऱ्या करतात. छोट्या छोट्या तळातावानी कागदावानी पतल्या पुऱ्या. एकूण जर पाहिलं तर पलीकडचे हाडेवरची दिसतात, खुर्चीवर बसलेले त्या पुरीतून दिसतात. बाई सुगरण आहे पण उदाहरण नाही ना. वाळाया आली ना पुरी 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 गेली घरी.
काही काही माऊली उद्यावर असतात, तिला वाटतं की माझ्या हातचा स्वयंपाक महाराजांना किती खावा. त्या मेकरला जेवाय बसलो, स्वामी माझ्या सोबत होते. बाई उदार होती, आग्रह करून वाढू लागली, पण सुगरण नव्हती ना. एका पातेल्यात 3 प्रकारचा भात होता, वरून तांदूळवाडी, माझा चिकलठाण, खाली जळगाव जामोद. म्हटलं बाई असं कसं काय? म्हणजे महाराज आवड आपली आपली जसा लागल तसा खा. वा वा वा. वरण ते इतकं तेज होतं, पहिला फोडका मारला तर डोक्यावरची केस ताईट उभे राहिले, डोळ्याला पाणी आलं, अंगाला दरदरून घाम आला. आणि बाई म्हणे महाराज तुम्ही किती जण भाऊ आहेत? मी तिला सांगितलं मा तुझ्या वर्णातून जर वाचलो तर मग ती काय, नाहीतर ते घरचे दोघंच आहेत. मात्र शेषराव बा खडकीकर त्याला वरण जास्त आवडलं, तिखट होतं. तिखट खाणारे माणसं इतकं वरण खाल्लं, खूप खाल्लं. शेवटी मग बस खूप बेजारी झाली. तर ती बेजारी सांगू शकत नाही. विडल आता शेषरावाचं 80 वर्षाचं वय आहे, पण तुम्हाला सांगू त्यांनी जर चाल म्हटली हृदयात जाऊन शब्द झोमतात. आकर्षण इतकं आहे. 80 वर्षाचं आहे, पण रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करतात. कुठंही सप्ताह असला की ते असतातच. आपल्या इकडचे जसे आमच्या सर्वांचे भजन भीष्म जे जनार्दन स्वामी सरकटे आहेत, तसे त्या परिसराचे ते भजन भीष्म आहेत. जेवाय बसलो, स्वादिष्ट प्रकारचा स्वयंपाक केला जातात. तर तहसीलदाराच्या पद्धतीनं 5-7 प्रकारच्या भाज्या, केशरचं पाणी, केशरीच्या पाण्यात हात बुडवायचा, प्रत्येक भाजीची टेस्ट घ्यायची, अल्लक टेस्ट, अल्लक चव. डायनिंग हॉल, जेवणाची स्पेशल रूम, आपलं सगळं तिथंच असतं. आता ते तहसीलदाराचं घर. आम्ही सदरे शर्ट काढून ठेवले, डायनिंग टेबलवर सर्व सामुग्री आणून ठेवलेली होती. 4 गावरान तुपातल्या पोळ्या होत्या, घडी घालून त्याच्यात तूप घालून ठेवलेलं. येसूर 15 प्रकारच्या भाज्या, गुळवणी म्हणजे वाटीभर तुपात चुरून पोळ्या खायच्या. आमचे शरीर पाहून स्वामीची नामची आजही तर पोळ्याचे मला वाटतं नाही का? वा 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 वा. तुमच्या गावाच्या नावानं स्वामीने मिस टाळ्या वाजवतो. पोळ्याचा स्वयंपाक म्हणजे पोळ्या खाल्ला की राहायलाच नाही पाहिजे. आमचा शेवटचा स्वयंपाक उत्कृष्ट जेवण, पोळीचं जेवण. आणि तुम्ही साधू संताला आज खरोखर पुरणपोळी स्वयंपाक करून खाऊ घालता. तुमच्या गावाला कधीच कमी पडणार नाही. नारदाच्या गादीवर उभं राहून सांगायला. आम्ही सदरे काढले, गीतेचा 15वा अध्याय घेतला, श्लोक चालला. वदनी कोवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वान हे पूर्ण ब्रह्म, उदर भरणीनो हे जाणी जे यज्ञ कर्म. पुंडलिकावरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की. देवाचं नामचिंतन केलं. इतक्यात तिच्या माहेर घासच घ्यायचा राहिला होता. इतक्यात तिच्या माहेरून एक माणूस आला आणि पाहिलं. म्हणे बाई तुमचे वडील वारले. तुमचे वडील वारले ऐकल्याबरोबर तिनं आमच्याकडे पाठच फिरवली. मी पुन्हा डायनिंग टेबलवरच्या 4 पोळ्या गावरान तुपातल्या प्रत्येक सवंगड्याच्या ताटात टाकल्या. आणि ते सांगितलं असं जेवायचं की जसं काय मळणीयंत्र सुरू झालं पाहिजे. पण झालं काय, त्या बाईनं पुन्हा आमच्याकडे तोंड फिरवलं. आणि बाई काय म्हणती, माय साधू पांढरे लागले व. आम्ही शर्ट खांद्यावर टाकले आणि वाटानं गुंड्या लावल्या. ते जेवण आमच्या आद्राष्टात नव्हतं. रोटी धुंडता है तुझको तू कर ले आराम, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. आता मला सांगायला टाइम नाही, म्हणून पोटासाठी मरमर करू नका. आपण सर्वांचा खटाटोप पोटासाठी चालला. प्रारब्धेची भरे
उतरंडी केव्हा उतरसान प्रारंभ द्यायची भरे पोट तुका करीना बोबटा हे गुरुजीच्या नावानं टाळी वाजवा. सज्जनो, पण पोटासाठी सर्व जग मरमर करत चाललंय. तुम्हाला सांगू, आपल्या सर्वांच्या परिसरात डांबर खाय, गिट्टी खाय, आलेल्या संडासा खाय, पण तरी पोट भरलं नाही. आणि आता निवडणुकीच्या मैदानात उभे आहे. मी कोणत्याच पक्षाचा नाही, कोणत्याच पक्षाचा नाही, पण तुम्हाला सांगू, जो धर्म रक्षिती रक्षिता, जो धर्माचं पालन करतो, धर्माचं पालन केलं, धर्माचं रक्षण केलं की धर्म आपलं रक्षण करत असतो. म्हणून पैसा येईन जाईन हे काही सांगता येत नाही, पण तुम्हाला सांगू, धर्म टिकला तर आपण टिकलो, धर्म गेला आपण संपलो. आपण म्हणून योग्य माणसाला मतदान करा, जेणेकरून आपल्यावर विघ्न येणार नाही. धकाधकीचं युग आहे, बाहेर गेलेला माणूस कधी घरी येईल काही सांगता येत नाही. म्हणून योग्य माणसाला निवडून द्या. मी जास्त बोलत नाही. विठ्ठल विठ्ठल. सर्वांचा खटाटोप पोटासाठी चालू आहे. इथभर पोट लागले पाठीशी, साधू संगी गोष्टी सांगून दे. पोट माझी माता, पोट माझा पिता, पोटाने चिंता मांडलीशे. पोट माझा भाऊ, पोट माझी बहीण, पोटाने दैन मांडलीशे. विष्णुदास रामा पोटाकडे पायी, अजून किती ठाई हिंडविशी. सर्व जग पोटाच्या मागा लागलं. कोण पोटासाठी काय करण, कोण पोटासाठी काय करण, कोण पोटासाठी काय करण काही सांगता येत नाही. महाराष्ट्र अभंगच सांगतात. या पोटा कारणे गा झालो पांगीला जना नसरेची इथे नाही खंडना. पुढारी म्हणती जना त्याशी नाही करुणा. स्वान हे लागे पाठी आशा बहु. सर्वांचा खटाटोप पोटासाठी चालला बाबा. महाराज म्हणतात, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू. भेटत नाही, पैशा विने संसार चालत नाही. म्हणून सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू. आमच्या परिसरात, आपल्या परिसरात मागे एक बाई निवडणुकीसाठी उभी राहिली होती. बऱ्याच दिवस झाले, मी तिचं नाव सांगत नाही. आमच्या गावात कारमध्ये बसून आली, हाताचा कुंखाचा करंडा, हातात कुंखाचा ते डबलं. झोपटपट्टीवरच्या बायाला भूक लावू लागली, प्रत्येकीचं दर्शन घेऊ लागली. अंगात 2-3 किलो अंगावर सोनं होतं, 2-3 किलो चांदी होती. प्रत्येकीचं दर्शन घ्यायचंय की आमच्याकडे पहा. माझं दर्शन घेतलं. मी म्हटलं की माय तू यावर काय देवाने ही वेळ आणली, पाया पडायची. 2-3 किलो सोनं, 2-3 किलो चांदी, आणि गरीबाच्या झोपडपट्टीवरच्या बायाच्या पाया पडू लागले. कशामुळे पडू लागले तुम्हाला माहिती आहे? मोठे मोठे आणि वार हिंडताती दारोदार. मोठे मोठे आणि वार हिंडताती दारोदार.
इथं भरा पोटासाठी, पोटासाठी. इथं पोटासाठी लेक बापाचा खून करतो, पोटासाठी भाऊ भावाचा खून करतो, पोटासाठी पती पत्नीचा खून करतो, पण पोट भरत नाही. भरल्यासारखं वाटतं पण भरत नाही. झुरू झुरू मरे तुका म्हणे पोट न भरे. महाराजाच्या नावानं मीच टाळी वाजवतो. झुरू झुरू मरे तुका म्हणे पोट न भरे. तुम्हाला सांगू, अन्नेन क्षणिका शुदाहा, अन्नानं 6 तासाची भूक क्षमते, कायमच पोट भरत नाही. संतांचे वचन वाढी जन्म संतांचे वचन वाढी, संतांचे वचन वाढी जन्म दुःख. संतांचे ते वचन आणि वारी जन्म दुःख, जन्म मरणाचं दुःख, हेच खरं पोट भरणं. मिष्टान्न तुमचं हे पोट 6 तासासाठी फक्त. पुन्हा भूक लागतेच 6 तासानंतर. कायमचं पोट फक्त खांदी भार पोटी भूक. खांद्यावर जन्म मरणाचा भार आहे आणि पोटात उद्धाराची भूक आहे. जर तुम्हाला सांगू, कायमचं जर पोट भरायचं असेल तर त्याला हरिनामाचं जेवण जेवावं लागेल. म्हणूनच महाराज म्हणतात, आता ह्याची
असतील. पोळ्या झाल्या का तयार? नाहीतर स्वयंपाक शिळा होऊन जाईल. मग म्हणजे कसं आहे ते वगळून असतं का तुमची पुन्हा पूर्णाची खडे हराळ जास्त आहे. एकदा का हराळीत लागलं तर का वासिक ते वजर जवळ येईल सांगता येत नाही. आता फुल झाला का? पाहायचंच काम नाही. आता हे जे जेव हरिनामाचं जेवण जेवल्याशिवाय कायमची सुद्धा तृष्णा शांत होत नाही. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नाठवे हे भूक तहान काही. हरिनामाचं जेवण जेवलं की त्याची विसरली हिरधार. झाला सुफळ व्यापार आता हेच जेव सवे घेऊ शिदोरी हे शिदोरी सोबत येते. भाऊ हिस्सा मागत नाही. ही शिदोरीची चोरी होत नाही. आणि ही शिदोरी तुम्हाला सांगू वर्धमानम लोकाला दिली की वाढती. आमच्या विजू महाराजाची शिदोरी खूप वाढली. तुका म्हणे पोते आणि देवे भरले म्हणून ही शिदोरी दुसऱ्याला दिलं तर वाढतील. हीच शिदोरी सोबत येते. म्हणून एकच करा. काय करा? करा हरी भक्ती कामा. करा हरी भक्ती कामा. करा हरी भक्ती परलोकी येईल. करा हरी भक्ती परलोकी येईल. आम्ही कमी नाचत नाही. महाराज जर नाचायला लागले वृद्ध होती तरणे रे तुम्ही सुद्धा खूप नाचता. नाचण्याची जागाच हीच आहे. पण लोक कुठं नाचायले? नवरदेवाच्या पुढं काय नाचे? काय करावी ती मोलाची माकडे. मोलाची माकडे. वा वा तिकडं नाचायले तो. नवरदेवाच्या पुढे दारू पिऊन नाचायले. का नको वाकाट काय तरणा भाग्यवंत नटे. मुलगा खास सुंदर वाजवतो. या मुलाच्या नावाने टाळे वाजवा. खूपच वाजवतो. धन्य त्याची माय प्रसवली. प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरी निर्धार नामा म्हणे. आता हेच जेऊ सवे घेऊ शिदोरी. आणि सर्व साधू संतांनी मान्य केलेला हाच काला आहे. अभंगाचं दुसरं चरण. हरिनामाचा खिचडी काला.
खिचडी काला खिचडी काला आनंद आहे. हरिनामाचा खिचडी काला सेवन करत असताना प्रेमाचं साधन वापरले. प्रेमाशिवाय हा काला सेवनच करता येत नाही. सेवन करता येत नाही. प्रेम म्हणजे अंतकरणाचा भाव. बाजार भाव वेगळा, अंतकरणातला भाव वेगळा. आजकाल अंतकरणात भावाचा अभाव आहे आणि देवा कारणे भाव तस्मात फारसे न द्यावे. द्यावे न लगे फारसे झाले एक चित्त तरी एवढ्यासाठी नका करू आता. देवाला भाव पाहिजे बाबा. अंतरीची घेतो गोडी आहे जोडी. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा. भावाशिवाय देव वशच होत नाही. भावळे आकळे एरविनाकळे रथळे. तुम्हाला एक श्लोक सांगतो. भावेन देवम कलेन उपम कपटेन शत्रुम प्रेमान पुत्रम सत्तेन मित्रम धनेन कांता ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. ह्या गोष्टी वश करण्यासाठी या गोष्टीची नितांत गरज आहे. भावेन देवम भावाशिवाय देव प्राप्त होत नाही. कलेन भूपम कलेशिवाय राजा आपुलासा होत नाही. राजा जर आपुलासा करून घ्यायचा असेल तर त्यासाठी कला लागते. कपटेन शत्रुम. मला सांगू कपट कारस्थानाशिवाय शत्रूला वश करता येत नाही. सत्तेन मित्रम. पोटातल्या खऱ्या गोष्टी मित्राला सांगून त्याला वश करा. प्रेमान पुत्रम. मुलाला जर वश करायचं असलं तर प्रेमान करा. आणि धनेन कांता. स्त्रीला वश करण्यासाठी पैसा लागतो. पैसा लागतो. नाहीतर तुम्हाला सांगू एक ओवीच येते. मी पूर्ण म्हणत नाही. स्त्री वसवसवणी लागे पाठी. तुम्ही सर्व ज्ञानी आहात. माझी गोष्ट सांगू का? 35 वर्षाच्या अगोदरची सांगतो. हो द्या टाइम. धनेन कांता. धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी कैशी. कुटका देखुनी सुनी जैशी हलवी पुच्छाशी कुकांत. धनेन कांता. सज्जनो 35 वर्ष म्हणजे कमीत कमी आता 39 वर्ष झाले असतील स्वामी. नुकतंच लग्न झालं. 12 महिने झालते आणि संक्रांत आली. मी कीर्तन म्हणजे कार्यक्रम करून गेलो. त्या दिवशी भोगीचा आदला दिवस होता. पत्नी म्हणे की तुम्ही 8 दिवसापासून. आता आम्ही 8 दिवस बाहेर जायचो स्वामी. आम्ही महिना घरीच नाही. आणि पहिलं देणं म्हणजे नारळ खायन जाय. महाराजाला तर माहित आहे. आम्ही 8 दिवस राहिलो फक्त नारळावर. आणि आता तुम्हाला सांगू सज्जनो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या मंदिरावर ज्या ज्या गावात मी कीर्तन केले आणि ज्या ज्या गावानं मला 5-5, 2-2 रुपये माता भगिनींनी दर्शन घेऊन दिले, तुम्ही सर्वांनी माझी पाकिटातून जी संभावना केली, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमच्या गावाचं कडं अदृश्य रूपानं माझ्या मंदिरावर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फिरण. 1.5 लाखाचं काम तळणीला पूर्ण झालं. 1 रुपयाची अफरातफर नाही. कोणाची वर्गणी नाही. तुम्हाला सांगू पुन्हा, फलाजोगची आजची चव माहित नाही, सुपारीची चव माहित नाही. पुरावा इथंच आहे. 35 वर्ष स्वामींनी सोबत राहिलो. विचारा त्यांना. नाहीतर बोले एक चाले एक त्याचे पाहू नये मुख. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहू. आतापर्यंत एवढा पैसा कमावला. तळणीवर 15 लाखाची जागा घेतली. आता त्याची किंमत 7 कोटी रुपये आहे आणि 1.5 कोटीचं काम पूर्ण झालं. आणि आता सकल संत मंदिर आहे. आणि तो तुम्हाला मी एकच विनंती करण्यासाठी आलो. या परिसरातील बंद झालं. वडगाव सरहद्द झालं. टाकोळ खोपा वाघाळा सर्वांनी तुमच्याच कार्यकर्त्यांनी सर्वांनी गावोगाव भेट द्यायची आणि भगवान बाबाची मूर्ती मंदिरामध्ये स्थापन करायची एवढीच इच्छा. सर्व संतांच्या मूर्त्या त्या मंदिरामध्ये राहणार. 24 बाय 24चं मंदिर आहे.
81 फुटाचं मंदिर आहे. कसं झालं काय ते मला माहीतच नाही. पैसा जवळ नाही पण काम बंद नाही. आज फरशी ठोकणं सुरू आहे मंदिराची, प्लास्टर सुरू आहे भक्त निवासचं. पैसा जवळ नाही पण काम बंद नाही. ही तुमची कृपा. विडाला विडाला वर्षाच्या पूर्वी पत्नी म्हणी परवा दिवशी संक्रांत आहे, साडी आणावं लागते. साडी, गरिबीची परिस्थिती, जमचम 2-3 एकर जमीन, वजरा गावला जाणारी गाडी, ती पुन्हा रिटर्न लोणारला जात होती. मी सकाळीच गेलो, दुसऱ्या दिवशी भोगीच्या दिवशी सकाळच्याच गाडी 6च्या गेलो. जय माता दी कापड केंद्र, संतोष खुटोड, संतोष भिकाजी खुटोड. 300 रुपयाची साडी आणली. 300 रुपयाची साडी आणली. आलो पुन्हा 11च्या गाडीनं वापस. पुन्हा पैदल 3 किलोमीटर. माया बेजाऱ्या सांगायलो तुम्हाला, तुमच्या नाही तुमचं कसं असेल तुमचं तुम्हालाच माहिती आहे. आम्ही तशा तुम्ही नीट बसा मामी. पत्नीच्या हातात साडी दिली, पत्नीनं ती पाहिली. यायला तवाच कळतं लय परीक्षक अंगावर फेकली. म्हणे चढ जळालं का? यायला उभं आणता येतं ना आडवं आणता येतं. ते सूरपाट्याचा खेळ आहे ना, सुरण्या धरलेली आहे ना, आडवा आघाडी आणतात आणि उभा आणत्यात. सुरपाट्याचा खेळ तुम्हाला, ज्याला सुरपाट्याचा खेळ माहिती आहे ते घरी गेल्यावर असल्याशिवाय राहणार नाही. काय काय मिळेल ते खेळच तसा आहे. सांगू का 2 मिनिटं म्हणून? 4 पाट्या असतात, उभ्या सुरण्या असतात. सुरण्या धरणार आहे ना, तर त्याला उभ्या पाठीनं फिरता येतं. आणि जी शेवटची पाठी आहे ना, हाड्या करायची, तिनं आडवं फिरता येतं, गाड्याला मारता येतं. 4 गडी असते. सुरण्या आपल्या पत्नीने धरले. इकडचं सांगायला होते, इकडं लावा. 4ही कोंड्या फोडायच्या. त्या गड्याचा स्पर्श झाला नाही पाहिजे, आऊट नाही झालं पाहिजे माणूस. पहिली कोंडी मोठ्या पोरीने धरली, बाबा शिक्षण. ती कोंडी फोडायची. दुसऱ्या कोंडी पुन्हा दुसऱ्या पोरीने धरली, बाबा शिक्षण. पुन्हा ती कोंडी फोडायची. तिसरी कोंडी पुन्हा तिसऱ्या पोरीने धरेल, बाबा शिक्षण. ती कोंडी फोडायची. चौथ्या पाठीवर पुन्हा मुलगा असतो, बाबा शिक्षण. ती कोंडी फोडायची, खाली जायची. पुन्हा खाली जाणं आता लोन झालं. हाड्या लय बाकी आहे. हाड्या होत तर काहीच्या काड्या मसनात नेऊन ठेवावं लागत्या, तरी हाड्या होत नाही. हाड्या होत नाही. पुन्हा कोंड्या फोडत यायचं. पुन्हा मोठी पोरगी, बाबा बाळंत पण, आणि त्यातल्या त्यात असावं शिजर, मग तर मेना बाप. ती कोंडी फोडायची. दुसरी पोरगी, बाबा लग्न. तिसरी पोरगी, ती ग्रॅज्युएटचं फायनलला असती, तिचं शिक्षणाचा खर्च, ती कोंडी फोडायची. पुन्हा मुलाच्या शिक्षणाचा खर्च. आणि हे काम सुरण्या सांभाळून करायचे. लय कठीण काम आहे. सुरण्या सांभाळून करायचं. सुरण्याची नजर लय तीक्ष्ण आहे. सुरण्याच्या हातातून वाचायचं, उसातून जायचं पण पातळा नाही. अन्व्या माझी केळी अशी अशी गोष्ट आहे महाराज. नंतर तुम्हाला सांगू, तिला आडवं आणता येतं आणि उभं आणता येतं. आडवं कसं तुम्हाला सांगतो मी, आणि उभं कसं तुम्हाला सांगतो. पत्नी काय म्हणी, सगळं कळालं का? आता कसं आणलं, सरळ आणलं. सरळ सरळ समजतो ना तुम्हाला, सरळ. पुन्हा रागाला ती साडी घेतली. येवतीला गेलो, 1च्या गाडीनं बसलो. तिथं गेलो जय माता दी कापड केंद्र. त्या काळात 7 रुपये शेकड्याचे पैसे होते. किसन मामा थोरू एकूण 4000 काढले. किती? 4000 घेतले. गेलो लोणार कापड केंद्र. भिकाजी खटोडचं जय माता दी 43 रुपयाची साडी घेतली. किती? 4300. इतका आनंद झाला, माझी पाठ मी थापू लागलो.
शाबासकी महिने देऊ लागलो समी. कापड केंद्राच्या बाहेर झालो, खांद्यावरच चालू लागलो, टाचा टेकच धावपळ करत गेलो. 3 वाजता 2:30ची गाडी निघून गेली. नंतर 5ची गाडी ती आली 7 वाजता. झाकड पडल्यावर घरी गेलो. ग्रामपंचायतची लाईट लागलेली होती. पत्नी दौजातच बसली होती. वाट पाहते डोळा. फेकली साडी, म्हणले हे साडी. पाहिलं तेव्हाच कळतं स्त्रीला. आता काय म्हणते, आता आडवा आणते कशी आणते तुम्हाला सांगू काय का? हा, पोरं भिकारी करायचे वाटतंय. आता कसं आणलं अहो, तुम्हाला आडवण तिडवण चट माहिती. पत्नीला वश करण्यासाठी काय लागतो? पैसा. धनी न कांता. आणि मोक्षाला वश करण्यासाठी अहो ज्ञानाशिवाय मोक्ष मिळतच नाही, हा सिद्धांत आहे. ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत. महाराजांच्या नावाने पुन्हा टाळी वाजवा. ज्ञानेविन मोक्ष नोव्या हा सिद्धांत. पुन्हा आयशे बोले वेद, हात उभा करून वेद सांगायला आहे की ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही. त्याचप्रमाणे हा काला जर सेवन करायचा असेल तर प्रेमाशिवाय हा काला सेवनच करता येत नाही. म्हणून प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, हरी नामाचा खिचडी काला, 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 हरी नामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला, प्रेम मोहिला साधने. म्हणून ज्योतिषी ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. मला सांगू, विरोध हाणं, भाऊ भावाचा वैरी दुश्मन बनतो, पण प्रेमानं सर्व जगाला जिंकता येतं. सर्व जगाला जिंकलं ही गोष्ट सोपी नाही. जगाला जिंकणं, पण त्यासाठी प्रेम लागतं. आणि हेच प्रेम देवाकडे वापरलं बस त्याचा काला झाला. 17 तत्वाचा सूक्ष्म देव आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, मनन बुद्धी. काही त्याला अंतकरण चतुष्ट लावतात. मन बुद्धी चिंता अहंकार. 17 तत्वाचा सूक्ष्म देव, त्याचा जर बात करायचा असेल तर हरी नामाचा खिचडी काला, हरी नामाचा खिचडी काला, हरी नामाचा खिचडी काला, हरी नामाचा खिचडी काला, काला काला. नाहीतर मग काला, ज्याचा काला झाला नाही. जन्मा येऊन काय केले? तो मुद्दल कमाविले, त्याची सरली एरधार झाला सुफळ. म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण हरिनामाचा खिचडी काला सेवन करण्यासाठी आलो. आणि सर्व साधू संतांनी हाच काला मान्य केला, म्हणून हरिनामाचा खिचडी काला. पण हा काला सेवन करत असताना
चवी चवीनं घास चवी चवी घेऊ घास हो चवी चवी घेऊ घास चवी चवी घेऊ घास रस आवडी. हा ब्रह्मरस आहे, हे नामामृत आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना ठोकार खुमाई. चरित्र ते उच्चारावे केले दिवे गोकुळी ताव भवसागरीचे वंचनीच्या अधिकारी. सजनो, भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा आणि आचरणीय आहे भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं चरित्र. एक आचरणीय आणि एक उच्चारणीय. उच्चार जर केला तर जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. सज्जनो, फक्त उच्चार करा, अनंत जन्माचं पाप नष्ट होत. दोघांचा विरोधाभास आहे महाराज. तुम्हाला सांगतो थोडी मऊ कसा विरोध. एकाचा जन्म कडक उन्हाळ्यात आणि एकाचा जन्म धडक पावसाळ्यात. एकाचा जन्म दिवसा 12 वाजता, एकाचा जन्म रात्री 12 वाजता. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी. एकाला 16,108. एकाचा जन्म राजवाड्यात आणि एकाचा जन्म कंसाच्या जेलात. एकाचे पावलं सम आणि एकाचे देवडा चरणी वाजवितो वेणू. दोघांच्या तिथी सुद्धा तशाच आहेत. एकाची नवमी तिथी आणि एकाची अष्टमी. नवमी तिथी स्थिर आहे, त्या तिथीमध्ये चढ उतार नाही. तुम्हाला 9चा पाढा वाचून दावतो म्हणजे कळलं. शेवटी उत्तर 9च येतं. 9 1 9, 9 9. अंकाची बेरीज करा, उत्तर 9च. 9 2 18. 1 अधिक 8 बरोबर 9. 9 त्रिक 27. अंकाची बेरीज करा. 2 अधिक 7 बरोबर 9. 9 चौक 36. 3 अधिक 6 बरोबर 9. 9 पंचे
हा 45 4 अधिक 5 बरोबर 9 सक 54 5 अधिक 4 बरोबर 9 साती 6 अधिक 3 बरोबर 9 आठी 7 अधिक 2 बरोबर 9 8 अधिक 1 बरोबर आणि 9 10 90 9 अधिक मेंढी मेंढी कळते ना तुम्हाला मेंढी बरोबर 9 चढवतार नाही आंबा अष्टमी तिथी ही नवमी तिथी प्रभू रामचंद्राची आहे उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्ष ही नवमी उभे सुरवरयवमी माध्यान्नाची दिनकर पळभर होय स्थिर सुशोभितदा ही दिशा आनंद धरणारी शेषा धन्य मी त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी नाही कौशल्यशी भान ब्रभ्याले नारायण आयोनी संभव आणि प्रगटला हा लाघव नामा म्हणे डोळा पाहीन भुवनेत्रिय पाळा नवमी तिथी प्रभू रामचंद्राची आता अष्टमी पावसाळा पहा तिथी कसा चढ उतारे 8चा पाढा वाचा 8 एक 8 8 8 दोन्ही 16 1 अधिक 6 बरोबर 7 एका अंकानं आकडा कमी झाला 8 त्रिक 24 2 अधिक 4 बरोबर 6 पुन्हा एका अंकानं घसारला 8 चोक 32 3 अधिक 2 बरोबर 5 पुन्हा एका अंकानं घसारला 8 पंचे 40 4 अधिक 0 बरोबर 4 पुन्हा एका अंकानं घसारला आता मी खाली तर नाही पडणार आता किती वाढतो 8 सकम 48 4 अधिक 8 बरोबर 12 आता पुढचं गणितच करू नका त्या तिथीत चढ उतारे ती अष्टमी तिथी ती गोपाल कृष्णाची आहे अष्टमी तिथी पूर्ण अवतार रामकृष्ण तुम्हाला सांगू रामाच्या अवतारात जे जमलं नाही हे कृष्णाच्या अवतारात करून दावलं आठव्यानं देवकी बरोबर होती जाऊ द्या अगोदर कारण पुढे बहुत करणे आहे देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळतसे लख प्रकाश पडला बंदी शाळेत होते 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले प्रसवतेच्या वेदना सुरू झाल्या प्रसवतेच्या वेदना काय असतात त्या आईलाच माहिती आहे मग आम्हाला काय करणार झालं तर बाळ नाही तर जीवाचा काळ त्याचं नावच बाळंतपण आहे की जिचा त्या प्रक्रियेमध्ये अंतही होऊ शकतो असं ते बाळंत म्हणजे अंत पण होऊ शकतो असं ते बाळंतपण प्रसवतेच्या वेदना सुरू झाल्या परमात्मा एकदम 8 वर्षाची मूर्ती वसुदेव देवकीच्या समोर उभी राहिली कारण परमात्म्याला काही सांगायचं होतं सांगायला सुरुवात केली की बाबा काय करा नंदाच्या घराला मजने गोकुळा नंदाच्या घराला मजने गोकुळा नंदाच्या घराला मजने गोकुळा माया उपजली तेथे देवी आणि मग येथे मनसी ऐसे रक्ष पाळ हे म्या मोहिले सकळ आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप अन्नाच्या घरा पडदा पुन्हा वसुदेव देवकीवर टाकला
छोटी मूर्ती, छोटी बालक रूप, शिशु रूप धारण केलं. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, धनी कंसाशी कळेल माझ्या बाळाची. सरीला कमळापती, पायीचे बंधने गळती. परमात्म्याला टोपलीत घातलं आणि वसुदेव निघाले. गोकुळाकडे पाणी पडत आहे. मयुरादी पक्षी नृत्य करीतात. ही नद्या वाहताती, दोई झाल्या. नद्या फुल भरून चालल्या. वर्षा ऋतू. सज्जनो, यमुनेला पूर आलेला होता. त्या पुरात वसुदेव शिरले. तुम्हाला सांगू, लक्ष देऊ नाही का? देवकी मातेला, यशोदा मातेला तर विसरूच नका, पण यमुना नदी पार करून, पुरातून पार करून नेणाऱ्या आपल्या पित्याला, वसुदेवाला विसरता कामा नये. मी बोलतोय, कळतं ना? अनंत उपकार आई वडिलाचे आपल्यावर आहे. अनंत उपकार, अनंत. म्हणून प्रथम मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. तुम्हाला सांगू, बापाच्या दर्जापेक्षा 1000 पटीनं आईचा दर्जा मोठा आहे. तो कसा आहे काय आज मला सांगायला टाइम नाही. आज मला सांगायला टाइम एवढंच सांगतो की इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप सूक्ष्मदर्शी यंत्राच्या खाली आईच्या नखाची जर पाहणी केली तर आजही आपली घाण आईच्या नखाच्या कान्याकोपऱ्यात असू शकते. वडिलांना आपल्या इष्टितीमधून मुलाचं संगोपन केलेलं असतं, पण आईनं आपलं स्वतःचं अंग देऊन, शरीर देऊन मुलाला मोठं केलेलं असतं. पोटी भारव आहे, त्याचे सर्वस्वयीस आहे. काय काय करती आम्हाला सर्व माहित आहे. 9 दिवसाची आई जर उपवास जर देवीचा धरलेला असेल आणि मुंडी पारणं जर सोडायला बसली आणि मुलांना जर संडास केली तर आई उठते का बाप? आई. उलट तिला इतका आनंद होतो, शेजारणीला म्हणती, ठकू मावशी, 4 दिवसापासून माझ्या वाघानं संडास केली नव्हती, आज माझा वाघ मोकळा झाला. मोकळा बनचा वाघ. आणि तो वाघ काय तिची मजा आणतो. हे पारमार्थिक गाव आहे. मला सांगू का, वाघानं राहाव बनातच ढल ढल ढल. वडील घराचं अस्तित्व असतो, आई घराचं मांगल्य असते. यमुना नदी पार केली, कशी केली काय खूप विस्तार आहे. नंतर गोकुळात गेले, नंदबाबाच्या वाड्यात शिरले. तिथं माया अवतीर्ण झालेली होती. गोपाल कृष्णाला तिथं ठेवलं, माया उचलली आणि पुन्हा परत आले. कुठं? मथुरेत. मुलगी रडायला लागली आणि मुलीच्या आवाजावरूनच बाया वळखतात. म्हणतात काट्टीचे. काट्टी म्हणू नका, ती महालक्ष्मी आहे, महालक्ष्मी आहे. आणि आता तर असं कठीण काम झालं, मुलगीच भेटणं, मुलगीच भेटणं. आता स्वामीच तळणीचे आहेत. मी आता तळणीला राहतो, मला तेवढी त्याची इतकी माहिती नाही, पण स्वामी आपल्या तळणीत किती नवरदेव आहेत सांगा बरं यायला. कमीत कमी 1000 नवरदेव. किती? आपल्या पाटलाचे एका घरी 2-2 आहेत. मुलीच नाहीत ना. कोण म्हणतं मुली नाही? माझ्याकडं प्रत्येक समाजाच्या 100 मुली आहेत. तर त्याला मुलं तशी लागतील ना, मुलं तशी लागतील ना. 10-10 वर्षाची पोरं गुटके खायले, अहो 10 रुपये लागलेत. त्याच्यामुळेच भेटणं. योग्य बोलले तुम्ही, तुमच्या नावाने मीच काळी वाटत. मुलगी रडायला लागली. रडे माया करिया कांत नामा म्हणे उठती दूत उठले. कंसाला जाऊन सांगितलं. कंस पळतच आला, ते वाटच पाहून होता. कंस मुलगी उचलली, डाव्या पायाला धरली, गर 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 फिरवली. मुलगी हातातून निसटली, आकाशात गेली. अष्टभुजा देवीचं रूप धारण केलं आणि
कंसाला वॉर्निंग देते, काय म्हणते? तुझ्या लागी वाधी हे पाप्या, हे चंडाळा, हे वैऱ्या, मला काय मारतो तुझा वैरी? माझ्या अगोदर त्या भूतलावर अवतीर्ण झालेला आहे. आता हे प्रकरण इथेच ठेवा. चला गोकुळात काय झालं? आनंद मंदिरे सकळाच्या विमानाची दाटी सुरवर येती, गंधर्व गातात ते सप्तसुरे, मंद मंद मेघ गर्जना करती, वाद्य वाजतात ते नाना परिणामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती, अप्सरा नाचती आनंदाने, जिकडे तिकडे आनंदी आनंद. हा म्हणतो ही गोष्ट सर्व गोकुळात कळाली. कशी कळाली? गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, हो, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला एकटी धावी, एकटी पुढे, ताटी वाटी सुटवडे, वान घेऊन आता नंदा घरी झाली धाटी, ऐशी गजबला झाली, दासी जनी हेल घाली, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला. एका बाईला गोष्ट कळाली की सर्व गावात काही मिनिटातच माहित होती. दौंडी द्यायचं कामच नाही. हा? हो. सर्व गोकुळात आनंद गोकुळीच्या सुखांत पारण आहे का बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नारी मुळ्या तोरणे करती कथा घालती, जिकडे तिकडे आनंदी आनंद. सगळ्या गोकुळातल्या बाया गवळणी, कोणी सासू, कोणी सुना, कोणी की स्वतंत्र, सर्व गोपाल कृष्णाला पाहण्यासाठी येऊ लागल्या. जिनं भगवान गोपाल कृष्णाला पाहिलं, तिनं पुन्हा कोणाकडंच नाही पाहिलं. कोणाकडं म्हणजे तुम्हाला सांगू, जावाकडं नाही पाहिलं, तेराकडं नाही पाहिलं, सासऱ्याकडं नाही पाहिलं, सासऱ्याकडं नाही पाहिलं, सासायकडं पहिल्याच पाहत नव्हत्या. अहो नवऱ्याकडे सुद्धा नाही पाहिलं. काय वा, नंदाचा नंदना
सज्जनो, मन मोहिले गोविंदे, तुका म्हणे छंदे, मनच मोहून टाकलं परमात्म्यानं. अहो त्या गोकुळातल्या गवळणीची अशी स्थिती झाली, निरखित निरखित गेली हो. आणि पाहता गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, किलिया वाचोनी जप तप हरियाला हाता, मग कैची भय चिंता. सज्जन हो, भगवान शंकर सुद्धा पाहायला आले. अनुहत वाजवे कुंगिरे बाबा, मोठा संवाद आहे. गोपाल कृष्ण लहानचे मोठे झाले, कारण की 12 वाजून गेले. लहान कवरलोक राहते. 1 वाजला. हो 1 वाजला. मी ध्यानावर नाही. 1 वाजला. लहानचे मोठे झाले. गोपाळ मिळवले, म्हणजे सर्व एकत्रित केले. आणि गावात दही, दूध, तूप, लोणी यांच्या चुऱ्या करू लागली. कारण पैशाच्या नाही बरं, कारण की समोर राक्षसाशी युद्ध करायचं. अहो लहानपणीच काही मारले का ग बघरी ठा अवघी बुडविली. आणि पुढं तर खूप बलाढ्य मारायचे. म्हणून असे संकारी पैलवान राहून जमणारे का? म्हणून शरीर पुष्ट पाहिजे. परमार्थ करण्यासाठी ते शरीर चांगलं लागतं. म्हणूनच महाराज म्हणतात, जो वरी सकळ सिद्ध आहे, तो वरी हात चालावया पाय, तो आपले सोयीत पाय तीर्थ यात्रे जाय चुकू नको, जव काळा शिदूर ठेला. म्हणून शरीर मजबूत पाहिजे. आता बाबाच वय मला वाटतं 90 वर्ष असेल नाही का? ऐकू येत नाही का? म्हणूनच पुढे बसले. आम्ही चोऱ्या सुरू केल्या गावात. दिवसभर गोकुळातली एक गवळण काम केलं, संध्याकाळी येऊन झोपली. स्वयंपाक केला, ताबडतोब झोप लागली. 12 वाजता परमात्मा त्या घरात शिरले. आणि तिला कसा चेवा आला तिथं तिलाच माहिती. ती काय म्हणते आपल्या सासूला, आत्याबाई घरामध्ये चोर शिरला. आत्याबाई घरामध्ये चोर शिरला. बंधाला चटका बाई पटका घरात निजले होते. कुणी कुणी आला कृष्णदेव मुरारी बाई पटकन उठले. भर झोपीत ग जीव माझा काय बनला. बनामध्ये शिरपूरचा गुंड शिरला. आत्याबाई घरामध्ये चोर शिरला. चोर शिरला. भर दिवसा दुपारी. वा 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 म्हणा बाबा, द्या बाबा जवळ. भर दिवसात जुनी गवळण आपली. म्हणत भर दिवसा दुपारी करून गेला चोरी. दिवसा घर फोडले. आता हे एक दिवसाच घर फोडणे. रात्री तर कोणी फोडल. पण तुम्हाला सांगू, समाजाचा पैसा सत्कार्यासाठी जर लागला गेला तरच तुम्हाला सद्गती. मी म्हणून प्रत्येक कीर्तनात सांगतो, 2 तास कोणी कीर्तन करण, पण 22 तास महाराज काय करतो हे पाहा. नंतर त्याला बलाव जा. नंतर त्याला बलाव जा. नंतर त्याला बलाव जा. म्हणून दरवर्षी मला हे बलावतात. पुन्हा पाहुण्याची गाडी आणायची, नुसतं वंदन घालायचं आणि काढून द्यायची. वंदनापुरता खर्च करायचा.
नंतर गाडी कोसकोस आवाज देत असते कुरांग कुरांग कुरांग. तिला आनंद आहे. बऱ्याच दिवसापासून नथू बाबाची कीर्तन होत होते. मी स्वामीच चाली म्हणाय होतो इथं आज बी आहे. तिला या काळे अवकाश नाही पावला विश्वास बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या हरी वाचण्याले थोरी बोलले ते हरी समर्थ दिला या काळे अवकाश. हो कोरोना कोरोना महाराजाला कोरोनाचं ध्यान आलं. मला कोरोना झाला त्यातून मी वाचलो. पण आता महाराज एक वाजून गेलाय आणि तुम्ही सकाळीच घर सोडिले. मला तुमची जास्त काळजी. म्हणून सर्व गोकुळातल्या गवळणी यशोदा मातेकडे गेल्या गाराने घेऊन. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. कृष्णानं यशोदेनं कृष्णाला बोलवलं आणि सांगितलं कृष्णा उद्या तुला शाळा जायचंय. आणि तुम्हाला सांगू का एखाद्या माणसाला जर जास्त कामं करायचे असतील तर त्याला कमी वेळ देऊन जमतच नाही. त्याला वेळच जास्त लागतो. म्हणून देवानं सुद्धा सांगितलं आई उद्या जाईन मी राणा सवे घेऊन निघून. आणि संध्याकाळी सर्व गोपाळाला भेटले त्या गोकुळातल्या आणि सांगितलं उद्या लवकर उठा स्नान करा पूजा अर्चा करा. 4 गोष्टी सांगतो ओघाओघाने. 4 गोष्टी लक्षात ठेवा. 100 कामं सोडून जेवण करा. 1000 कामं सोडून आंघोळ करा. 1,00,000 कामं सोडून दान करा. कोट्यावधी कामं सोडून देवाचं नामचिंतन करा. शतविहाय भोक्तव्यम सहस्त्र स्नानमाचरेत लक्षविहाय दातव्यम आणि कोटीत त्यक्त्वा हरिस्मरेत. परमात्म्यानं सांगितलं की सर्वजण उद्या लवकर उठा स्नान करा जेवण करा आणि सर्व गायी घेऊन कुठे या ढल ढल गाई गोपाळ गणिवाना गाई गोपाळ सवंगणिवाना हो गाई गोपाळ सवंगणिवाना गाई गोपाळ सवंगणिवाना वना वना गाई गोपाळ सवंगणिवाना गाई गोपाळ सवंगणिवाना गाई गोपाळ खेळे नंदाचा कान. सर्व रानात गेले तिथं खूप खेळ खेळले. काय काय खेळ खेळले. मांडीला लगोरी खेळ मांडलेला यमुनीच्या तिरी हमामा हुतुतुतू कुरगडी भवरा खूप खेळले हो. आणि शेवटी भुका लागल्या ना. पोटी भूक खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे चला वळू गाई बैसू जेऊ की ठाई. गाई दूर गेलत्या खेळाच्या मुळे काही दूर गेलत्या. म्हणून परमात्म्यानं सांगितलं की आपापल्या गाई चला वळू गाई. इंद्रिय रूपी गाई वळायच्या. इंद्रिय रूपी गाई खूप खतरनाक आहेत.
आणि सगळ्यात बावडी गाय कोणती आहे? तुका म्हणे देवा राख तू मनेरी, मग त्या आम्ही एरी आम्ही जाणो. मन जास्त खतरनाक आहे. मनाचं चिंतन महाराज खूप व्यवस्थित मांडतात. वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावयव, जयाचे नि संगी जीव तशा वस्तू. जीवाला तशा 184 योनी फक्त मनामुळं फिरावं लागतात. कशामुळं? मनामुळं. मन एव कारणम बंध मोक्षयो, बंधाय विषय सप्तम, मुक्ते निर्विषयम मन. अधोगतीला नेणारा विषय सक्त मन, सद्गतीला नेणार निर्विषय मन. म्हणून काला म्हणजे काय तुम्हाला सांगू? फक्त मन निर्मळ करणं. महाराज तर म्हणतातच, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन. भगवंत जाण तया जवळी, भगवंत जाण तया जवळी. तैसे गंगा वाहे तैसे जाते मन, भगवंत जाण तया जवळी. भगवंत जाण तया जवळी, भगवंत जाण तया जवळी. तैसी गंगा वाहे तैसे जाते, तैसी गंगा वाहे तैसे जाते मन, तैसे जाते मन, तैसे जाते. एखादा केवढा जर असन महात्मा म्हणा, तो म्हणत असन माझं मन साप आहे, त्याचे साप खोट आहे. जोपर्यंत मनातले 3 दोष जात नाही, मल विक्षेपण आवरण, तोपर्यंत मन स्वच्छ होत नाही. मला सांगू, ह्या 3 दोष घालवण्यासाठी 3 गोष्टीची नितांत आवश्यकता आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य. भक्तीनं मल नावाचा दोष जातो, वैराग्यानं विक्षेप नावाचा दोष जातो, आणि ज्ञानानं आवरण नावाचा दोष जातो. मल म्हणजे मनात पाप वासना येणे, विक्षेप म्हणजे मनाची चंचलता, आणि आवरण म्हणजे अज्ञान रूपी मायेचा पडदा. महामळे मन होते जे गांधले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. हे मन मनामुळं अधोगती आहे. पण तुकाराम महाराजांना देवाला विनंतीच केली की तुका म्हणे देवा राख तू मनी. मग बाकीच्या आम्ही ओळखतो. आणि 10 गोष्टीमध्ये सर्वात पहिला नंबर मनाचा लागतो. इतका चंचल मन आहे. मनो मधुकरो मेघो मानिनी मधनो रुक्मा मधो मरपटो मस्सो मकारो दस चंचल. हा पहिला नंबर मनाचा. मन चंचल चपळ जाता येता न लगे. म्हणून मनाला हँडल करा. आणि मनाला हँडल त्याच वेळेस, मन हँडल त्याच वेळेस होतं की मन हा मुकरार कोणी विश्वरा पुनरपी संसारा. म्हणून तुकाराम महाराजांना सांगितलं की देवा हे मन तुम्ही सांभाळा म्हणे नावाची गाय. मग बाकीच्या आम्ही. पण तुकाराम महाराजांना सर्व इंद्रियाला कामच लावून दिलं. डोळे तुम्ही पहा विठोबाचे, तुम्ही आई का रे विठोबाचे गुण घे घे माझे वाचे. पायाला काम लावलं, हाताला काम लावलं तुकाराम महाराजांना. म्हणून सज्जनो चला वळू गाई पैसूर जेऊ पिठाई भोगी दिवण वनवन पाय पिठी झाला सिन खडकी सोडी आल्या मोठा आजचाच हिताला गोमटा. सज्जनो आज ओ समरावती काला पहावया येतील देव विसरती. देवावा पुराकारा करती संत जन सवे त्याच्या नारायण सर्वाच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. पहिल्यांदा नाही केल्या, पण केल्या वेळाच नाही. आणि सर्व गोपाळाला परमात्म्यानं काला दिला. ज्ञानेश्वर